झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. गाव असो की शहर, शहर असो की महानगर, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जपान अशी विकसित राष्ट्र असो की भारतासारखं एखादं विकसनशील राष्ट्र, या सर्व देशात एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे तिथली स्मारकं. एखाद्या महापुरुषाच्या निधनानंतर त्याच्या स्मारकाचा विषय जिवंत होतो आणि वर्षानुवर्ष त्यावर दुर्दैवानं खल होत राहतात. शिवसेना प्रमुखांच्या अत्यंत दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या स्मारकाचा वाद, त्यांच्या स्मारकाच्या जागेवरूनचा वाद सुरू झालाय. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेबाबतचा निर्माण झालेला वाद राजकीय अभिनिवेशातून जन्म घेतोय का? शिवसेना प्रमुखांच्या कर्तृत्वाला साजेसं स्मारक नेमकं कसं असावं, हा वाद टाळून हा प्रश्न मार्गी लागवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया कुठं उभारणार स्मारक या खास कार्यक्रमात. सुरुवातीला पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट. शिवसेना प्रमुखांचं स्मारक कुठं होणार या प्रश्नाभोवती सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिरू लागलंय. मनसेनं इंदू मिलचा पर्याय सुचवल्यानंतर शिवसेनेनं आपली आग्रही भूमिका आक्रमक करायला सुरुवात केली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क मैदान हे एकमेकांसाठी जन्माला आले. त्याच्यामुळे लोकभावना अशीच आहे की स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावं. दादर आणि शिवाजी पार्क परिसरातील जनतेचाही अशा प्रकारच्या कुठल्याही स्मारकाला विरोध नाही. 2-4 लोक जर पत्रकबाजी करत असतील तर त्यांनी त्यांची डोकी तपासून घ्यावी. तर इंदू मिलच्या जागेवर बाळासाहेबांच्या स्मारकाची मागणी चुकीची असल्याचं रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. त्यांचं स्मारक जर करायचं झालं तर चांगल्याच ठिकाणी व्हायला पाहिजे, हे निर्विवाद मला मान्य आहे. परंतु इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाला ऑलरेडी मागितली असल्या कारणाने त्यात वाद निर्माण करण्यात येऊ नये. इंदू मिलचा विषय बाळासाहेबांच्या स्मारकाशी जोडला गेल्यामुळे आनंदराज आंबेडकरांपाठोपाठ रामदास आठवलेही संतप्त झाले. एक तर बाळासाहेबांच्या स्मारकाला आमचा विरोध नाही, त्यांचं स्मारक शिवाजी पार्कलाच झालं पाहिजे अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे. आणि शिवतीर्थाचा आणि बाळासाहेबांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे खुद्द शिवसेनेने आणि बाळासाहेबांनीच ही सगळी जागा इंदू मिलची बाबासाहेबांच्या स्मारकासाठी असली पाहिजे अशी भूमिका घेतलेली असताना संदीप देशपांडे या नगरसेवकांनी अशी मागणी केलेली आहे. तर राज ठाकरेंकडे आमची मागणी आहे की त्याला ताबडतोब पक्षातून काढून टाकावं. तर शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरून वाद नको अशी भूमिका गृहमंत्री आर पाटील यांनी घेतली आहे. शिवसेनेकडून स्मारकाचा प्रस्ताव आल्यास त्याचा विचार करण्यात येईल असं आश्वासन आर पाटील यांनी दिलंय. कोणताही अधिकृत प्रस्ताव सरकारकडे नाही, ह्या माध्यमांच्यातल्या बातम्या आहेत. प्रस्ताव आल्यानंतर शासन त्याचा एकत्रितपणाने योग्य तो विचार करेल. शिवसेना प्रमुखांच्या निधनाला आठवडा उलटण्या अगोदरच स्मारकाच्या जागेच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली आहे. हा वाद किती काळ चालेल याचं उत्तर देणं सध्या तरी अशक्य आहे. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. कुठं उभारणार स्मारक, आपण पाहिलात या विषयावरचा एक खास रिपोर्ट. आजचा रोखठोक प्रश्न आहे. आपण प्रश्न आमच्या स्क्रीनवर पाहू शकता. राजकीय कुरघोडीमुळे स्मारकाबाबतच्या जागेबाबत मतभेद निर्माण झालेत का? आपण प्रश्न पुन्हा एकदा ऐका. राजकीय कुरघोडीमुळे स्मारकाच्या जागेबाबत मतभेद निर्माण झालेत का? या विषयावर आपली मतं मांडण्यासाठी www.facebook/Zee24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. या विषयावर चर्चा करण्याकरता मी 4 वक्त्यांना निमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम आहेत माझ्या शेजारी बसले भाई जगताप. भाई जगताप हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. विनोद घोसाळकर यांना आपण सगळे ओळखता. विनोद घोसाळकर एक लोकप्रिय आमदार आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे. दिलीप चावरे ज्या दिवशी बाळासाहेबांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांचे अंत्यसंस्कार झाले त्यावेळेला ते आपल्या बरोबर होते. आणि माझ्या बरोबर आहेत पण ते स्टुडिओमध्ये नाही आहेत, अविनाश महातेकर. अविनाश महातेकर हे रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि त्या पक्षाची भूमिका मांडण्याकरता ते आपल्याकडे आलेले आहेत. या चौघांचे मी स्वागत करतो.
चर्चेला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न अर्थातच मी विनोद घोसाळकरांना विचारणार आहे. विनोदजी, बाळासाहेबांचं निधन ही बहुधा अलीकडच्या अनेक वर्षातली सर्वात दुर्दैवी घटना होती. त्यांचं उचित स्मारक उभं राहिलं पाहिजे याविषयी काही शंकाच नाही. परंतु या स्मारकाच्या जागेविषयीची भूमिका नेमकी काय आहे आणि त्या भूमिकेमागची आपली भावना आज आपण प्रेक्षकांसमोर मांडा. प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्व शिवसैनिकांच्या मनामध्ये किंवा सगळ्यांच्याच मनामध्ये आता आपण अनेक आपल्या माध्यमातून प्रतिक्रिया पाहिल्या. स्मारकाला विरोध कोणाचाही नाही आणि म्हणून ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं स्मारक व्हावं ही अशा प्रकारची मागणी आहे. वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या जागा नगरसेवकांनी मागितलेल्या आहेत. अनेक महानगरपालिकेने सुद्धा अशा पद्धतीचं मग ठाणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल अशा अनेक महानगरपालिकेने सुद्धा आपले आपले ठराव आज पारित केलेले आहेत. मला वाटतं शिवसेनेने अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव, उलट मी आपल्याला सांगू इच्छितो माननीय शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वीच आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं की ह्या स्मारकाचा वाद नको आहे आणि एवढ्या लवकर नको. बरोबर आहे. त्यामुळे स्मारकाची कुठलीही अधिकृत भूमिका शिवसेनेने प्रस्तावाच्या रूपानं शासनाकडे दिलेली नाही. त्यामुळे अजूनही आम्ही त्याच्याबाबतीत जागा कुठली हवी. एक आहे की शिवसेना प्रमुखांनी गेले 40 वर्षे शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठमोठ्या सभा घेतल्या होत्या. सेनाभवन तिथे आहे, महासभांचा पुतळा आमचा तिथे आहे. ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा अनुकूलता दाखवली. जागेबद्दल नाही, पण बाळासाहेबांचं स्मारक व्हावं अशा प्रकारचं आमच्याकडे प्रस्ताव आला तर आम्ही मदत करू. सन्माननीय महाराष्ट्राचे नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवारजींनी सुद्धा अनुकूलता दर्शवलेली आहे. मुंबईचे आयुक्त कुंटे साहेबांनी सुद्धा मी ऐकलं असं वक्तव्य केलंय की प्रस्ताव आला तर आम्ही योग्य विचार करू. विनोदजी, मला वाटतं त्यांच्या स्मारकाला कोणाच झी 24 तास एक पाऊल पुढे.